धन्य आज दीन संत दर्शनाचा, धन्य आज दीन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा शिन गेला, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदान सोडावे चरण त्याचे, त्रिविध तापाचे झाली गोळवन, देखिल्या चरण वैष्णवाचे, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदान सोडावे चरण त्याचे, एका जनार्दनी घडो त्याचा संग, एका जनार्दनी घडो त्याचा संग, न भावा वियोग जन्मोजन्मी, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदान सोडावे चरण त्याचे, विठ्ठल विठ्ठल. कायमा जीवानी मानेल संन्यास, जीवानी मानेल दीन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा शिन गेला, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदान सोडावे चरण त्याचे. प्रस्तुत नामसंकीर्तना करता घेतलेला अभंग श्री संत जगद्गुरु जगद्वंदनीय पैठणचे सुप्रसिद्ध साधू श्री एकनाथ महाराज यांचा सर्वांच्या पाठामध्ये असलेला 4 चरणाचा अभंग आज अशा या शुभ प्रसंगी मंगलमय वातावरणात या हरिभक्तांच्या नगरात आज म्हणजे वारकऱ्यांची सेवा घडावी याच्याकरता निवडला वर्कर. हो, आवाज साधारणच राहिला, दिगंबर बुवा बरं राहील बरं का. हो, म्हणजे कळलं का? म्हणजे उगाच नवऱ्या करता बायकोची काही कामाची नाही असं येते. हे यंत्रणा आहे. कशा करता
की सुश्राव्य ऐकू येण्याकरता. पण याचे जर दुष्परिणाम होत असतील तर काही खरं नाही. मग या तालावालात शिवाय आता तुम्हाला सांगण्यासाठी महत्वाची बाजू आहे. श्री समर्थ सद्गुरु गजानन बाबांचा प्रगट दिन आज तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक खेडे विभागामध्ये आपापल्या कुवतीप्रमाणे तो साजरा केला जात आहे. असं येते. आता वास्तविक माझ्या गावात फारच मोठा उत्सव आहे ना दिगंबर, फारच मोठा उत्सव आहे. 25 आणि 30 हजाराच्या कमी कोणता कीर्तनकार नाही. कलेक्टरले तरी एवढा पगार आहे का? एका तासात 25 आणि 30 हजार रुपये कलेक्टरले तरी मिळतात का? एवढा कार्यक्रम आहे बरं का आमच्या गावात. पण आमचे संबंधित आमचे शेषराव बुवा त्यांनी जवळजवळ महिन्याच्या अगोदर कीर्तनाची तारीख घेतली. मी त्यांना हो म्हटलो, येतो म्हटलो. कारण नुसता संबंधच नाही पण त्यांची क्रांती पाहून माझ्या मनाला स्वाभिमानाने मारलं. आज म्हणजे एवढं कार्य घडवण्याकरता त्यांना पूर्व काम केलं ना त्यांनी म्हणजे हे काम होण्याकरता स्वतःची जमीन आणलेली ना. त्याला नामजोरा काय म्हणतात? भूमिदाने होशी भूमिपाळ, सुवर्णदाने कांती निर्मळ, चंदनदाने सदा शीतळ, हे दुर्लभ जे दातारा. जो जमीन देणार आहे महाराष्ट्र, तुम्हाला सांगतो तो उत्तर जन्मामध्ये तुम्हाला सांगू का तो सार्वभौम राजा होत असतो का? विठाला विठाल. एवढं कार्य आहे. शिवाय पहिलं कीर्तन आहे आजचं. पहिल्या कीर्तनात प्रबोधन करायची गरज नाही महाराज. प्रबोधन करणारे अधिकार संपन्न लोक उद्यापासून येणार आहेत. आज तुमचं नशीब हीन आहे. आज प्रगाळ मृदंगमणी बोल वाजवणारे माणसं आहेत, कोकिळासारखे गायक आहेत. आरंभाच्या दिवसाला तुम्हाला सांगतो माझे माता भगिनी, माझे भाऊसाहेब हे पाहिजे त्या अपेक्षा प्रमाणापेक्षा जास्त आलेत लोक. एवढं सुरुवातीच्या दिवशी नसते. पण थोडक्यात सांगतो तुम्हाला मी, आज सगळ्या गोष्टी अपेक्षेच्या बाहेर चांगल्या प्रमाणात आहेत. हो, पण तुमच्या नशिबाने खुर्चीवर बसणार बरोबर नाही. विठ्ठला पहिला दिवस आहे आजचा. पहिल्या दिवसाला तुम्ही कृषीवळ माणसं आहेत, तुम्हाला कल्पना नाही का बघा कामाची. किसान लोक पेरणी करण्याकरता जातात. पहिल्या दिवशी 2 वाजताच्या पुढे जातात. किलो 2 किलो बियाणं नेतात संघ. समजलं का? वावरात जातात, बैल जुततात, टिफन जुततात. बैल बरोबर चालत नाहीत. समजलं का? बैल बरोबर चालत नाहीत, बी बरोबर पडत नाहीत, नळ्या बेडतात. इकून आभाळ वळलेलं असते. बऱ्याच भानगडीचं मूळ असते पहा त्या दिवशी. पण एवढं जरी खरं असेल ना, पण त्याच्या मनाला एवढा आनंद असतो महाराज की आजचा जो दिवस आहे तो माझ्या समृद्धीचा दिवस आहे. आजचा दिवस तो माझ्या समृद्धीचा दिवस आहे.
एवढा आनंद असतो पहा ते शेतकऱ्याच्या मनात. आज तुम्ही सरकारी शालेय खातं पहा, तुम्हाला कळेल. जूनचा पहिला दिवस शाळा उघडण्याचा दिवस आणि एप्रिलची 30 तारीख या 2 दिवसात शिक्षकाला रजा मिळत नाही मला. काऊन? शाळा उघडण्याचा दिवस आणि शेवटचा दिवस एप्रिल 30चा, या 2 दिवसाला सारखं महत्व आहे. काल्याच्या कीर्तनाला जे महत्व आहे ते पहिल्या कीर्तनाला महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल एवढं महत्व आहे. कारण सप्ताहाच्या सुरुवातीचा दिवस असतो ना महाराज. जे कार्यकर्ते लोक असतात त्यांना माहिती आहे काय त्रास आहे एका मागते. सगळं करणं सोपं आहे दिगंबर बुवा, पण भजनी मंडळी ताल सम्राटांना अत्यंत कठीण झालं. त्यातल्या त्यात या प्रसंगात तर फारच कठीण आहे. काऊन? तर प्रत्येक गावामध्ये हा उत्सव आहे. आता भजनी वाजवणार वाट्यावर येणार तरी किती तुमच्या? आमच्या गावाला हीच परिस्थिती आहे, तुमच्या गावाला परिस्थिती हीच आहे. पाहतो एवढं काम आहे. किती कठीण आहे. आता तुमच्या गावात पारा रात दिवस आहे का नाही ही मुले सांगता येत नाही, पण 7 दिवस पारा वाजवण्याकरता सगळं मिळते, पण हिना वाजवणारे मिळत नाही. 7 दिवस हिना वाजवणारे मिळत नाही. किती अवघड काम आहे ते. तुम्हाला सांगतो, एका सप्ताहाची परिस्थिती 2-2 तासाचा पारा 2-2 माणसाला, पण ज्याचा 2 ते 4 पारा होता, 2 ते 4, त्या दोघांना विचार केला आणि कळसाचं नारळ फोडून खाल्लं. समजलं का? कळसाचं नारळ फोडून खाल्लं. तरी पण आता त्या गोष्टी चालवणं म्हणजे किती कठीण आहे पाहतो. ते सगळं म्हणजे कठीण काम आहे. पण आजचा पहिला दिवस आहे. पांडुरंगा करू म्हणा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, तुझे चरण संतासिया, तुझे चरण संतासिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा असा प्रसंग आहे बरं का. हो. कारण श्री गुरु समर्थ गजानन बाबा हे दैवत असं आहे महाराज की साक्षात्काराला योग्य दैवत. आज मुंबई पुण्यापासून खेडे भाग असो का ग्रामीण विभाग असो,
पण लोकांची प्रवृत्ती इकडे वळण्याचं काय कारण आहे? त्याचं महत्वाचं कारण एक आहे की दैवत असं आहे पहा की ते आपल्या अंतःकरणातला भाव पूर्ण करणार आहे महाराज. म्हणून आज तुम्हाला सांगतो की या लाखो रुपयाची आमदानी आज समर्था करताय बरं का. एवढं कार्य आहे. म्हणून आज प्रत्येक गावाला हे कार्य चालू आहे. आता आपल्या कीर्तनाचा पहिला दिवस असल्यामुळे पैठणचे सुप्रसिद्ध साधू एकनाथ महाराज यांचा सर्वांच्या पाठामध्ये असलेला अभंग महाराज. पण नाथ महाराजांचे तुम्हाला क्रांती सांगू का काय ते? नाथ महाराज संत असत, नाथ महाराज शांत असत आणि नाथ महाराज श्रीमंत असत. बाकी तर एवढं बोलायला मला वेळ नाही. बाकीचे तुम्हाला सांगतो समाज कल्याण समाजाचा उद्धार करण्याकरता अवतीर्ण झालेले संत आहेत. पण एवढे गुण विशिष्ट त्यांच्या इकडे कमी जास्त आहेत पहा. पण आज नाथ महाराजजवळ तुम्हाला सांगतो काय, नाथ महाराज संत श्रीमंत आणि शांत. शांत किती बरं? हा, शांत किती? अहो गिरिजा माऊली मंडप झाडत असत बाबा. एक वाईट स्वभावाचा मनुष्य आला, घोड्यावर उडी मारतो आपण तसा उडी मारून गिरिजा माऊलीच्या पाठीवर बसला. नाथ महाराज तिथंच असत. तर नाथ महाराज काय म्हणते? म्हणत गिरिजा सांभाळ, हरी पंडित पडेल. तो मनुष्य बसला, पण आपला मुलगा गिरिजाच्या पाठीवर बसला या हिशोबात याला शांत म्हणतात. श्रीमंत किती बरं? आता ते माप कोणतं होतं हे मला सांगता येत नाही, पण सवामन डाळीचं पुरण दररोज, पुरणपोळ्या दररोज तुम्हाला सांगतो. श्रोतृवर्गाला, पुराण ऐकणाऱ्या लोकांना एक वगराळभर साखर, एवढी श्रीमंती होती का असं इथे. आणि संताबद्दल बोलायचं काम नाही महाराज. एक त्या गावात संन्यासी आला, तुम्ही जरा ऐका म्हणजे कळेल. त्याच्याजवळ 500 माणसाचा समुदाय होता. त्याला एक सिद्धी प्रसन्न होती, एक सिद्धी प्रसन्न होती त्याला, त्या संन्याशाला. त्या एका सिद्धीच्या बळावर तो एवढं काम करू लागला. 500 माणसाला मिष्टान्न भोजन, कालचा प्रकार आज नाही, आजचा उद्या नाही. पण ते काय म्हटले, श्रीमंत नाथ महाराजांच्या इकडे आले. म्हणत बाबा माझी इच्छा आहे काय, तुम्ही माझ्या मंडपामध्ये जेवण्याकरता या. नाथ महाराजांना म्हटले मी तुमच्या मंडपामध्ये जेवण्याकरता येतो, पण अगोदर तुम्ही माझ्या इकडे जेवा. कोण म्हणले? नाथ महाराज. संन्यासी म्हटला माझे 500 शिष्य, 500. नाथ बाबा म्हटले 500 नाही, 5000 जरी असतील तरी या. किती वाजता यायचं?
म्हणत 7 वाजता येऊ आम्ही. नाथबाबा म्हणत तुम्ही आंघोळी करा, 7 वाजता या म्हणत. त्या संन्याशाला असं वाटलं 5 वाजता येऊन पाहिलं. त्यानं म्हणे सुलांगण पेटले का पहा. सुलांगण पेटले का? काहीच नाही, काहीच नाही, कोणतंच नाही. म्हणून अजून तर काहीच तयारी नाही. अहो महाराज, या संन्याशाला एक सिद्धी प्राप्त होती. नाथबाबाला अष्टमा सिद्धीचा दाता काम करत होता घरी. विठ्ठल एकनाथाची सेवा करी, वाहे घरी जीवन. गंधाक्षता तुळशी माळा, पुरवे सोहळा करी ऐसा. काय अहो, अष्टमा सिद्धीचा जो पांडुरंग परमात्मा आहे महाराज, तो त्यांच्या इकडे रोज काम करायचा ना बाबा, काम करायचं. आले 7 वाजता, अहो रांगोळ्या टाकून, पाट टाकून, सगळ्या गोष्टी सज्ज. काही पाहायचं काम नाही. अन्नाचा प्रकार आजपर्यंत यांनी खाल्ला नाही असा. त्याचं कारण काय? हृदय असता रुक्मिणीवर, हृदय असता रुक्मिणीवर, ते अन्न लागे रुचिकर. जेवणार जेवती पोटभर, घ्यावया निरठाव नाही. काय? हृदयी असता रुक्मिणीवर, ते अन्न आजपर्यंत त्यांना पदार्थ मिळाला नाही. एवढी रुची मिळाली महाराज. तुम्हाला काय सांगायचं? त्याचं कारण काय हो? एकनाथाचे एकनाथाचे सेवा करी, एकनाथाची सेवा करी, एकनाथाची सेवा अभंग आपण रोज म्हणतो, पण याचं मर्म तुमच्या लक्षात येणार नाही. पहा, या अभंगात मर्म आहे ना महाराज. असं आहे ना, ते रोजच अभंग म्हणतो आपण. तुम्हाला सांगू का, चंद्रभागेत स्नान करण्याची जागा ठरलेली असते दिगंबर आपली आपापली. रोज वारकरी आपापल्या हिशोबाने त्या जागा आंघोळ करतात. पण मला सांगा, तुम्ही काल आंघोळ केली ना, आज आंघोळ करायला लागले. काल आंघोळ केलेलं पाणी कुठं जाऊन पोहोचलं? समुद्रात पोहोचलं जाऊन. तुमची स्नान करण्याची जागा ती आहे, पण पाणी ते नाही ना महाराज. अगा वाहतया गंगा जळा पारसे पनासे.
जेवढं काम आहे ना ते. तसं तुम्हाला सांगू का, आपल्याला संताचं दर्शन झालं हे असं कसं कळलं तुम्हाला? ही भानगड आहे ना. हा? बरं, माझं 87 वर्षाचं वय आहे. तुमच्या हिशोबानं वय उमर आहे, सगळं आहे. आपण दररोज दर्शन घेतो, पण संत दर्शनामध्ये काय प्रसाद मिळतो महाराज, हा आपल्याला मिळाला का, हा विचार महत्वाचा आहे. असं येते की आपल्याला संत महात्म्याचं दर्शन झालं. तुम्हाला दुसरं सांगू का? थांबा थोडं वेळ. तुम्हाला दुसरं सांगू का? इतिहासामध्ये 15 ऑगस्ट 1947 हा सुवर्ण दिन आहे. कशामुळे म्हणतात बरं? 150 वर्षाचा देश, त्याला आझादी प्राप्त झाली महाराज त्या दिवशी. कळलंय ना? एवढी सुवर्णभूमी हिंदुस्थान पंजाब परक्या एका माणसानं राबवला 150 वर्ष, त्याला आझादी प्राप्त झाली 15 ऑगस्ट 1947 रोजी. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात? सुवर्ण दिन. सुवर्ण दिन म्हणतात. तसं तुम्हाला सांगू का, आपल्या जीवनाचा सुवर्ण दिन, आपल्या दिवसाची धन्यता कोणत्या दिवशी आहे कुठे कळत? आपलं जीवन धन्य आहे. आपण कृतार्थ झालो, आपण सुखरूप झालो. समजलं का? हा दिवस ज्या दिवशी उगवला त्या दिवशी तुमचा भाग्याचा दिवस आहे महाराज. मन रंगले रंगले नाही आलं तर हा म्हणत आपण कानकोंड आणि मुके नका राहतो असं एक बोलते. हा काय आपल्या जीवनाचा सुवर्ण दिन सांगायला लागले तुकाराम महाराज. आपल्या जीवनाचा सुवर्ण दिन कोणता आहे? हा हे नको का बघायला तुम्ही? कोणता आहे बरं? मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले, केली या विठ्ठली कृपाईशी जाणावी. मन रंगले रंगले, मन रंगले रंगले. अरे बाबा, हा दिवस भाग्याचा आहे. 5 लाखाचं लॅटरीचं तिकीट मिळालं, अरे नाशिवंताची प्राप्ती. काय हो, ज्या दिवशी भगवान परमात्माच्या नामचिंतनामध्ये मन रंगा लागलं, ज्या दिवशी परमेश्वराच्या परमार्थाच्या चिंतनामध्ये जीव असा तल्लीन होऊ लागला, प्रपंच कडू लागा लागला. सांगा बरं का, सगळ्या भोगाचा वीट आला, अशी दशा ज्या दिवशी तुम्हाला निर्माण होईल महाराज,
केली या विठ्ठले कृपायशी जाणावी. मन हे झाले, मन हे झाले, मन हे झाले, मन हे झाले पूर्ण विठ्ठलची झाले, पूर्ण विठ्ठलची झाले. मन हे झाले, मन हे झाले, मन हे झाले, मन हे झाले पूर्ण विठ्ठलची झाले, पूर्ण विठ्ठलची झाले. अरे त्या दिवशी म्हणा केली या विठ्ठले कृपायशी जाणावी. हा? परमार्थाचं फल तुम्हाला त्या दिवशी मिळालं महाराज. समर्थ गजानन बाबांची कृपा त्या दिवशी झाली तुमच्यावर. कोण्या दिवशी? ज्या दिवशी प्रपंच कडू लागा लागला आणि देवच आवडा लागला तो दिवस बरोबर. तुका म्हणे कडू वाटतो, तुका म्हणे कडू तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, 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 तुका म्हणे कडू वाटतो कंठ लागे, तुकडे रोमांच कंठ लागे, सोडविल माझा स्वामी विठ्ठले, सोडविल माझा स्वामी विठ्ठले. रोकडे रोमांच कंठलागे, रोकडे रोमांच कंठलागे, सोडविल माझा स्वामी निश्चय, सोडविल माझा स्वामी निश्चय. काय म्हणे कडू वाटतो प्रपंच. हा? तुम्ही आपला अनुभव घ्या आता. आपल्याला काय ओढ लागते याचा विचार तुम्ही करा. हा? प्रपंच जर कडू लागला असता महाराज तर एवढाले 5 मंडप घालायचं काम पडलं असतं, माणसं बसले नसते. पण तुम्ही खेद मारू नका दिगंबर बुवा. बाजारात गर्दी कोणा साथच असते? भाजीपाल्याच्या का सोन्याच्या दुकानात? हा? नाही, सोन्याच्या दुकानात नाही. काहून? माझ्या समक्षाची घटना तुम्हाला सांगतो. आमच्या गावचं सोनाराचं दुकान आहे. दुकानची झाडपूस होती, एका बॅटरीच्या टकरात टाकेल. वेगोलीचा झाडे करू आला. तो बसल होतो, असा हात घातला आणि असं केलं, पाहिलं ते. त्यानं ती माती केवढ्याला मागितली? एवढ्या टकरातली 45,000. एवढ्या टकरातली माती 45,000. पण दिली नाही. म्हणलं का? झाडपुशीचे 75,000, 45,000 गण झाले ना. म्हणे मला गेट साली 65,000 विकली होती. ज्याच्या दुकानची झाडपूस 65,000 विकते महाराज, तुका म्हणे माल माझा घरा, माझा खरा हा विठ्ठल. एवढं बर का.
तुम्हाला सांगू का, मग सोन्याच्या दुकानात सोनाराची बघणी होत नाही. त्याला वर्षात एकच जर गिऱ्हाईक प्राप्त झालं, सापडलं, तर तुम्हाला माहित आहे का सोन्याचा भाव किती आहे? सोन्याचा भाव सोडून द्या, पण चांदीचा किती आहे? 3,500 रुपये तोळा आहे दिगंबर बुवा. हो, 3,500 रुपये तोळा चांदीचा भाव आहे. तुमच्याजवळ असतील चांदीचे पैसे करा. हो, परवणी आहे असं आहे ते. सांगा तुम्ही. हा, मग त्याला वर्षाखेरी एक गिऱ्हाईक सापडलं तर त्याचे लेकरं वरण मात पोळी तुपाशिवाय जेवत नाही. आणि माळीनबाई किती जरी मुळे मोजले, वांगे मोजले, संध्याकाळी नफा किती येणार असं आहे ते. सोन्याच्या दुकानात गर्दी नाही, तसं परमार्थाच्या केंद्रात तेवढी गर्दी नाही असं येते. परमार्थ म्हणजे आज सोन्याचं दुकान आहे महाराज, अशा प्रकारे. म्हणून आज मी तुम्हाला सांगायला लागलो काय, आपल्याला संताचं दर्शन झालं हे तुम्ही कधी समजाल, हे अभंगाच्या पहिल्या धन्याद दिन संत दर्शनाचा, धन्याद दिन संत दर्शनाचा, धन्याद दिन संत दर्शनाचा, धन्याद दिन संत दर्शनाचा. आनंद जन्मेचा शिवगेला, आनंद जन्मेचा धन्य आज दीन. पहा तुम्ही, आजचा दिवस धन्य का हो, माझं वय 80 वर्षाचं झालं. अरे होऊ दे, हा होऊ दे, पण लक्ष 83 मध्ये जो तो त्रास भोगला ना, गर्भवासाची संकटाचा जो तो त्रास भोगलाय, त्या गर्भवासाच्या संकटातून तू मुक्त झाला. आजचा दिवस धन्य. समजलं का? बाकीचं आयुष्य धन्य नाही महाराज. काऊन आज फल प्राप्त झालं ना महाराज, असं येते. धन्य आज दिन संत दर्शनाचा. बरं, आतापर्यंत ज्यांचं दर्शन घेतलं मी, ते लोक कोण असतील बरं? हा, ते कोण असतील लोक? तो संताचा वेश होता महाराज, लक्षणाचा संत नव्हता. तो संताचा वेश होता महाराज, असं येते. वेशाचं तुम्हाला काय सांगा? बहुरूप्याची रावराणी, स्त्री पुरुष भाव नाही म्हणी, परी लोक संपादने तैशित करीती. सोंगाचं काय खरं असते बघ? बहुरूप्यानं तुम्हाला सांगतो, संन्याशाचं सोंग आणलं. राज दरबार मध्ये आला, प्रधानजी हुशार असत, ते मला सोंग संन्यासाचं आहे, पण पाहू कसं काय. या भिकारचोट लोकांची ओवी ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरी फुकट नाही घेतली महाराज. त्यांनी वर्तणूक करून दाखवली. त्यांच्या त्या जातीला त्यांनी सत्यत्व कमावून दिलं. प्रधानजीनं काय केलं? पायली जाण्याचा कोपर तुम्हाला सांगतो खजिन्यात खुपसला. आइए महाराज पधारिए, आप लीजिए, बोले हमारे दान का स्वीकार करें.
असं म्हणलं. पण सोंग कोणाचं होतं? संन्यासाचं. तो आला आणि ठोक रणपरात सगळ्या दरबारला मोहरा विखरून दिल्या. आणि 5 वाजता सोंग विसर्जन केलं आणि राजा इकडे आला. म्हणे सरकार काही जुनं पानं द्या. प्रधानजी म्हणत का रे, कोपर मधून कोपर भरून मोहरा दिल्या होत्या ना, तू का नाही घेतल्या? म्हणे सरकार जर ती मोहर घेत होतो तर माझ्या सोंगाची इज्जत जात होती. म्हणे पैशा पायी इज्जतीची किंमत करणारा तू दिसायला लागला म्हणे आज. पैशा पायी इज्जतीची किंमत करणारा तू दिसायला लागला म्हणे. नाही म्हणे बाबा. एवढी त्यानं क्रिया सांभाळली म्हणून ज्ञानोबरायानं प्रमाण घेतलं. बहुरूप्याचे रावराणी स्त्री पुरुष भाव नाही म्हणी, परी लोक संपादनी तैसित करीती. असं आहे ना बाबा. सोंगाचं काय खरं असतं? आमच्या गावात एक बुवा आला, दागिने उजळणारा आला. चांगला वेश, 30 तोळ्याच्या पाटल्या उजळायच्या. उजळा घेतल्या, त्या 30 तोळ्याच्या पाटल्या आपल्या थैलीत टाकल्या आणि दुसऱ्या तुम्हाला सांगतो त्या पाटल्या उजळून त्या बाईच्या हातात घातल्या. दुसऱ्या दिवशी पाहिलं ते. दुसऱ्या दिवशी पाहिलं, सोनाराच्या दुकानात गेली तर त्या सांडशीनं उली ना ती काहीच उली नाही. सोनार म्हणे बाई उलतील कशा काय, ते लोखंडी नाही. म्हणे बाबा मा 30 तोळ्या सांगितल्या होत्या. म्हणे असतील. म्हणे बुवा चांगला दिसत चतुर्थीचा. म्हणे सोंगाचे माणसं बरे दिसतात पण लक्षणानं तसे नसतात. तसे संताचे सोंग तुम्हाला बरे दिसतात पण त्या संताच्या दर्शनात तुम्हाला हे फल मिळत नाही. कोणतं? धन्य आज दीन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा शिन गेला. की अनंत जन्माचं शिन गेला आणि मला सुख प्राप्त झालं, आनंद प्राप्त झाला. तो कोणाच्या दर्शनात आहे? जो भेटली आती सवे, पुरती उपायाचे धावे, प्रवृत्ती गंगा स्थिरावे जे सागरी. बरोबर आहे म्हणतात बा. अरे ज्याच्या दर्शनात प्रवृत्तीरूपी गंगा स्थिर होते महाराज, त्याला साधू म्हणतात. विठ्ठला परमार्थाचं प्रमाण सांगतो महाराज तुम्हाला एका क्षणात. खरं कोणतं आहे? पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. हे पहा, आता खरं सांगा तुम्हाला पटण्याकरता, नवरदेवानं नवरी पसंत करायला पाहिजे का नवरीनं नवरदेव पसंत करायला पाहिजे? नवरदेव तर मंत्र्याची पोरगी पसंत करल, त्याला काय घेणे? तो मंत्र्याची पोरगी पसंत करल. पण नवरीनं नवरदेव पसंत केला पाहिजे. तसं पुढे भक्तीने धरिले हाती. तुम्ही भक्तीच्या पाठीमागं पळा लागले. कळलं का? जरा नीट ऐका पहिलं कीर्तने. तुम्ही भक्तीच्या पाठीमागं पळा लागले पण भक्ती तुमच्याकडे तोंडच करत नाही महाराज, तुमच्याकडे बघायला तयार नाही. याचं कारण काय? तुम्ही मास्कंड खाता, दारू पिता, जुगारबाजी करता, खोटे धंदे करता, लोकांचे धुरे फोडता, लोकांचे भारे वळवता, लोकांच्या वावरातले भारेगडी करता. तुम्ही एवढं समजा तुम्ही माणसं, ती भक्ती तुमच्याकडे कशी पाहिजे बरं? पाहत नाही. काय पाहिजे? त्या भक्तीनं तुम्हाला वरायला पाहिजे. भक्ती वरते ज्या वेळा तुम्ही निर्दोष बनले त्यावेळेला म्हणते.
विठाला विठाला एका मिनिटात सोयरी की चकली तुम्हाला सांगतो. एका मिनिटात काय सगळं झालं. ब्राह्मणाला बोलावून आणलं, गुण पाहिले, सगळं पाहिलं, घरची श्रीमंती पटली, सगळं झालं, काहीच राहिलं नाही. आता लग्न पकडायचं आणि इकडे तिकडे माणसं जीव घालायची, कुकाचा ठराव करायचा. आता काय राहिलं? सगळं झालं. नवरी अशी उभी होती. यानं काय केलं नवरीला? टेंबरीच्या पानाचा सुटा काढला, आणि त्याच्यात तंबाखू भरली. अंगार डबी नाही. त्याला करदुड्याचा दोरा आणि कोसला, त्याच्यात ते कप भरेल, मनगटाले गुंडाळलं ते, आणि खणाखण इस्तो पाडणं चालला. हो, इस्तो पाडणं चालला. पडला इस्तो, धरला कप, त्या सुट्यावर ठेवला, आणि सुटा फुकणं चालला, आणि त्या बैठकीत धुपट फुकणं चाललं. सगळं जमलं होतं महाराज. पण त्या नवरीनं आपल्या आई बापाला सांगितलं, म्हणे याच्या घरी गडगंज जरी असेल, याच्या इथं काही जरी असेल, पण आई बापाला सांगितलं, मला नाही नवरा मिळाला तरी चालेल, पण माझं लग्न याच्याशी मी लावत नाही. मी मध्ये एक दृष्टांत कशा करताय की मुलीनं मुलगा पसंत करायला पाहिजे, तसं भक्तीनं भक्ताला पसंत करायला पाहिजे. तुम्हाला भक्ती आवडते, पण भक्तीला तुम्ही आवडत नाही. काहून आवडत नाही? तुम्ही आचार शुद्ध नाही म्हणून. विठाला काही लोकांची दिशाभूल आहे महाराज. हो, राहायला अभंग सोडवायचं तर राहू द्या तुम्ही, पण तुम्हाला सांगतो मी काय, काही लोकांची दिशाभूली. कशी दिशाभूली? काही लोकांच्या अंतःकरणाचं ध्येय बरोबर आहे, पण प्रयत्न चुकीचा आहे. ध्येय बरोबर आहे, देव मिळावा हे ध्येय, पण प्रयत्न चुकीचा आहे. आता मला सांगा, दिगंबर बुवा झोप यायला आली का? जे इथं आपल्याला काय नाही, काही झोपटले माणसं काही खरं बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही खरं सांगा, इकड 50 किलोमीटरचा रोज प्रवास चालला, पंढरपूरला कधी जाणार माणूस? हे बरोबर आहे पंढरीला जायचं, पण इकडं 50 किलोमीटरचा प्रवास चालला, पंढरीला कधी जाईल? कारण काय? ध्येय बरोबर आहे, पण प्रयत्न चुकीचा आहे. असं इथे याचं ध्येय बरोबर आहे आणि प्रयत्न बरोबर आहे. या दिशेला रोजचा 5 किलोमीटर चालला. किती? 5 किलोमीटर. पण आज नाही, उद्या नाही, परवा, 8 दिवसा नाही, 2 महिन्यानं, 3 महिन्यानं, पण पंढरपूरला जाणार. काहून? त्याचं ध्येय बरोबर आहे आणि प्रयत्न बरोबर आहे. काही माणसाचा प्रयत्न बरोबर नाही आणि काही माणसाचं ध्येय बरोबर नाही. ज्याचं ध्येय बरोबर नाही आणि प्रयत्न बरोबर नाही याचं सोडून द्या. पण आता तुम्हाला काय सांगावं, काही लोकांचं ध्येय बरोबर आहे पण प्रयत्न बरोबर नाही ना. कारण काय? हातात हात कोणाच्या देवा ही भानगडीनं म्हणत की या जगात साधू कोणाला म्हणावं ही भानगडीनं. साधू कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं? अहो संत मुसलमान चालतो महाराज, बुद्ध चालतो, लभानी चालतो, कोणी चालतो, त्याचं काही घेणं नाही.
पण त्याच्याजवळ लक्षणं कोणते पाहिजेत? संताजवळ शाब्दे परेच निष्णातम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, तो शब्दपर निष्णात पाहिजेत, पुन्हा कृपावंत पाहिजेत, पुन्हा ब्रह्मानुभवी पाहिजे. या 3 गुणांना जर युक्त असेल तर त्याच्या जातीचा विचार करू नका, तो तुमचा उद्धार करेल. मज वाटितासी आलिंगन लावे. मज वाटितासी आलिंगन मज वाटे त्याशी. तुम्हाला आलिंगनाचा प्रकार सांगतो महाराज. आलिंगन या शब्दाचा अर्थ काय बरं? आपण एकमेकाच्या गळ्यात पडतो, याला आलिंगन म्हणू नका. ते सोंगाचं आलिंगन आहे. आलिंगन या शब्दाचा अर्थ नाथ महाराजांना अभिप्रेत कोणता आहे महाराज? की महापुरुषाच्या स्वरूपामध्ये समरस होतं, याचं नाव आलिंगन आहे. गंगा समुद्राशी शरण आहे महाराज, पण अभिन्नत्वानं. एकदा समुद्रात गेल्यावर गंगेचं पाणी तुम्हाला कळते का कोणतं येते? भगवान परमात्माच्या स्वरूपाशी समरस होणं, याचं नाव मज वाटे त्याशी द्यावे कदानस. आता आलिंगनाचा प्रकार तुम्हाला सांगतो. इतिहासामध्ये एक आलिंगन प्रसिद्ध आहे, शिवाजी राजे अब्दुल खान. हे एक आलिंगन आहे. रामायणामध्ये एक आलिंगन आहे, मंथरा आणि कैकेयी. मंथरा आणि कैकेयी हे एक आलिंगन आहे महाराज. महाभारतामध्ये एक आलिंगन आहे. धृतराष्ट्र, समजलं का? धृतराष्ट्र आणि अर्जुन हे एक आलिंगन आहे. व्यवहारातल्या आलिंगनाला सोडून द्या तुम्ही, पण हे आलिंगन प्रसिद्ध आहेत. तुम्हाला सांगतो, अब्दुल खान शिवाजी राजाचं आलिंगन तुम्हाला इतिहास माहिती आहे. कैकेयीचं तुम्हाला सांगतो, सद्विवेक सद्विचारी होती, पण मंथरेनं आलिंगन दिल्याबरोबर बिघडली बाई. बिघडली. धृतराष्ट्र काय म्हणे? म्हणे बा मला अर्जुनाला आलिंगन घ्या वाटते, अर्जुनाला आलिंगन घ्या वाटते. पण कृष्ण कारस्थान त्यानं इडा उचलला होता. म्हणे अर्जुना,
तू जर धृतराष्ट्राला आलिंगन देण्याकरता जाशील तर कुंतीला 5 आहेत, उद्या 4च राहणार आहे. इथलं काम अवघड आहे. पण असं पाय म्हणे लोखंडाचा पुतळा बनवला, तुम्हाला सांगतो, लोखंडाचा पुतळा, आणि त्याच्या समोर लोटत लोटत नेला आणि अर्जुन त्याच्या पाठीमागे राहिला, लोटत नेला. धृतराष्ट्रानं त्या लोहाच्या पुतळ्याला आलिंगन दिलं. लोहाचा पुतळा शतचूर्ण झाला महाराज. हाडा मासाच्या अर्जुनाचं कसं झालं सांगा तुम्ही. आलिंगन याचा अर्थ काय महाराज? त्याचा अर्थ असा आहे की असे जे लाक्षणिक संत आहेत, तुम्हाला सांगतो, जगाचा उद्धार करणारे, जगाला कृतार्थ करणारे, असे जे त्यांच्या स्वरूपाशी मी समरस झालो पाहिजे, ही एवढी मागणी आहे. विठ्ठल विठ्ठल प्रथम भेटी आलिंगन, याचा अर्थ काय महाराज? निर्मळ अंतःकरण, स्फटिकासारखं अंतःकरण बनवणं, त्या माणसाची समरस होणं, याला आलिंगन म्हणतात. सांगा बरं का तुम्ही. वरून तुम्ही मिठाई सारखे बोलता, पण आत नाही ना तसं. आत नाही ना तसं, तसं जमणार नाही. नाही निर्मळ जीवन, नाही निर्मळ जीवन, नाही निर्मळ जीवन, नाही निर्मळ जीवन, नाही जीवन या अवस्थेत तुम्ही 12 जन्म परमार्थ केला तरी नरक चुकत नाही रे बाबा. हो, अधोगती चुकत नाही. त्याच्यासाठी काय पाहिजे? नाही निर्मळ जीवन. अरे काय करणार आहे?
कोणत्याही कंपनीचं साबण आणलं तर करेल काय महाराज? हा? अरे घाणेरड्या अर्थ करणार आम्हाला तैसे चित्त शुद्ध नाही, तैसे चित्त शुद्ध नाही, तैसे चित्त शुद्ध नाही, तैसे चित्त शुद्ध नाही. जिथे बोध करील काही, जिथे बोध करील काही, तैसे चित्त शुद्ध नाही, तैसे चित्त शुद्ध नाही. काय करू बघा, जिथे बोध करील काही, तैसे चित्त शुद्ध नाही, तैसे चित्त शुद्ध नाही. जमणार नाही महाराज. तुम्हाला सांगू का हे बा सुताराच्या दुकानावर कोणतेही लाकडं नेले तर ते वस्तू बनवून देते. हेकडं लाकूड असलं ना हेकडं त्याचा डुकऱ्या नागर करून देते पण वाया जाऊ देत नाही, देते करून काहीतरी पण काही लाकडं असे आहेत महाराज तुम्हाला सांगतो. असे लाकडं आहेत ते इटीच्या भट्टीतच दाबा लागतात, त्याचं काहीच होत नाही. हा? इथले गाठ्याळ अरे दुंडा माराया कीर्तनातल्या खंदारकराच्या न्या किसन साखरेच्या न्या हा तुम्हाला सांगतो कोणाही महाराजाच्या कीर्तन न्या गंगेवर न्या यमुनेवर न्या कुठेही न्या अरे पण नरकाल गेल्याशिवाय राहत नाही. याचं कारण काय? बाबांप्रमाण म्हणलं तैसे चित्त शुद्ध नाही, त्याशी बोध करील काही, वृक्षाने वृक्ष फळ काय करील वसंत काळ, वांजान होती लेकुरे काय करावे भ्रतारे, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. तसं तुम्हाला सांगता परमार्थात प्रवेश तर मिळवायचा असला तर प्राथमिक केंद्र सरकारी जसे असतात तसं तुम्ही अंतःकरण निर्मळ करा. अंतःकरण निर्मळ केल्यानंतर तुम्ही कोणाही जातीचे असला तर सद्गुरू गजानन बाबा तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देतो आणि व्यवहारातल्या इच्छा पूर्ण करतात. विठाला विठाल. जे असे गजानन बाबासारखे लाक्षणिक संत आहेत महाराज, अनंत जन्माचा शीन जाते त्याच्या भेटीमध्ये. म्हणून नाथ बाबा म्हणतात मला त्यांच्याशी आलिंगन म्हणजे मला त्यांच्या स्वरूपाशी समोर होण्याची इच्छा आहे. शिवाय सांगू का तुम्हाला त्यांच्या भेटीत एक काय झालं तिसऱ्या प्रमाणात सांगतात. विविध तापाची झाली बोलबाना, विविध तापाची झाली बोलबाना, जगापासी झाले बोलबाना, जगापासी झाले जगापासी झाले
त्रिविध ताप गेला नाही का तुम्हाला वैष्णवाचं दर्शन झालं नाही? हा? तुमचा त्रिविध ताप गेला नाही का तुम्हाला वैष्णवाचं दर्शन झालं नाही? अरे त्रिविध तापाची बोळवण करून देण्यासारखा सत्पुरुष आम्हाला आजपर्यंत भेटलाच नाही. हा? आजपर्यंत भेटच नाही महाराज त्यांची. तुम्हाला सांगतो सगळं मिळल पण हे मिळत नाही. पवना घालवेल पालान पायी चढवेल गगन भूत भविष्य कळो येईल वर्तमान पर्या साधुते नकळे महिमान ऐसे कैसियाने भेट तिथे. आजपर्यंत कोण भेटले? अरे तुला भेटलं पण काय भेटलं? अरे साधूचं सोंग भेटलं. विठ्ठला विठ्ठला. कोठे साहेब बापू साहेबाच्या पादस्पर्शामुळे वसारी गाव पावन झालेलं आहे महाराज. बापू साहेबाचे भले कीर्तन व्हायले तिथं. असं येते समजलं का? कोण्या गावात माणसं मरतात पण 100 पोत्याचा भंडारा होते का कोणासाठी? हा? अरे आधी ते असं करायला रिकामे नाही लोक तर 100 पोत्याचा भंडारा कुठला? 100 पोत्याचा भंडारा होते महाराज. सांगा तुम्ही हे कशाचं कारण आहे? ते हयात होते त्यावेळा तुम्हाला कळलं नाही पण आज कळायला लागलं काय ते. हयात होते तेव्हा कळलं नाही पण आज कळायला होती महापुरुष होते म्हणून. ती विश्राम बुवा जोपर्यंत असत तोपर्यंत आम्हाला कळलं नाही पण आता कळायला की महापुरुष होते म्हणून. असं येते. कारण काय झालं त्यांच्या भेटीत? काय झालं महाराज? त्रिवेद तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवाचे. आज त्यांचं दर्शन झाले. बरोबर समर्थ सद्गुरू गजानन बाबांचं तुम्हाला दर्शन झालं, तुम्हाला भेट झाली तर त्यात फळ आहे ना. तुका म्हणे भेटी निवारला ताप फळले संकल्प संत आले. कारण काय त्यांच्या भेटीचे काय संकल्प विकल्प मनात राहत नाही. म्हणजे मी ब्रह्मरूप आहे अशी प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष माणसाला प्राप्त होते. हे संत महात्मांच्या भेटीत हे मोठं महत्व आहे. म्हणून तुम्हाला आज अभंग घेतला मी धन्य आज दिन. असं प्रकारे काय झालं बाबा? त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवाचे. मग आता एवढं खरं नाथ महाराज शेवट आपली आशा प्रगट करतात. काय ते एका जनार्दनी घडो त्यांचा संग. घडो त्यांचा संग. एका जनार्दनी घडो त्यांचा संग. घडो त्यांचा संग. जनार्दनी घडो त्यांचा संग. घडो त्यांचा संग.
धन्य आज दीन संत दर्शनाचा अनंत जन्माचा शिन गेला मद वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे त्रिविध तापाती झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवाचे मद वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे शेवट स्वतः नाथ बाबा काय इच्छा करतात पांडुरंगासमोर इच्छा काय करतात तुका म्हणे मद घडो त्याचा संग न व्हावा वियोग जन्मोजन्मी काय जन्म जन्मांतरामध्ये अशा सत्पुरुषाची मला संगती लाभावी कारण आता सुरुवातचा दिवस आहे महाराज वेळ झाला सुरुवाती करता आपला टाइमही आटपला असं म्हणून तुम्हाला सांगतो काय पतन उद्धार संघाचा महिमा त्यजावे अधमा संत सेवी पतन आणि उद्धार असं येते पतन आणि उद्धार हा कशाचा महिमा आहे महाराज संघाचा महिमा आहे असं येते संगतीचा परिणाम आहे दिगंबर गोतवाल एकच गोष्ट सांगतो की तुम्हाला सगळं कळेल हा पाण्याला 60 रुपये लिटर भाव मिळतो महाराज पण त्याला संगती करावी लागते दुधाची हो येरी पाणी 60 रुपये किलो घेते का कोणी पण दुधाची संगती केली की हा का वसारीत पाणी टाकत नाही दुधात अहो मी म्हणतो फुकट बालट्याच्या बालट्या रिचवून घेतो आपण त्या पाण्याला 60 रुपये लिटर भाव मिळतो महाराज पण कशाचा संगतीचा परिणाम आहे एका जनार्दनी संग घडो त्याचा संग असे म्हणते त्याची संगती आहे ना महाराज असे संगतीचा परिणाम आहे विठाल विठाल तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी कैसे तुम्ही जगी अंगी ऐसे बळ चंदनाचे तेलाची कढई उकळी आली नारळ टाकलं त्याच्यात फडाकन फुटायचं एवढं तेल तपलं महाराज पण काय संगतीचा परिणाम तुका म्हणे कढे करावे शीतळ तुका म्हणे कढे करावे शीतळ अंगी ऐसे बळ चंदनाची एवढी तापलेली कढई आहे पण चंदनाचा एक बुंदाची संगती मिळाली तुका म्हणे कढे करावे शीतळ अंगी ऐसे बळ चंदनाचे एवढा त्याच्या अंगात पावर आहे महाराज तसं तुम्ही संगती कोणाची करा
ज्याच्याजवळ जे आहे त्याची करा. अरे ज्याच्याजवळ जे नाही त्याची संगती करून मेले तर मरत राहा, पण तुम्हाला भेटत नाही. ज्ञानेश्वर